घरात इंडोर प्लांट्स लावल्यानं केवळ सजावटीत भर पडत नाही तर घरातील हवाही शुद्ध राहते, तसंच वातावरण प्रसन्न राहतं। त्यामुळे बहुतांश जण घरात इंडोर प्लांट्स ठेवतात, मात्र देखभालीनंतरही अनेकदा ही रोपं कोमेजतात, त्यांची वाढ खुंटते। याचं कारण म्हणजे ही रोपं योग्य ठिकाणी न ठेवणं। खरं तर इंडोर प्लांट्सच्या वाढीसाठी सुद्धा सूर्यप्रकाश, पाणी आणि मातीची गुणवत्ता महत्त्वाची असते। त्यामुळे ही रोपं घरात कुठे ठेवायची ते जाणून घेऊया। प्रत्येक इंडोर प्लांट्सना विशिष्ट प्रमाणात सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, त्यामुळे तुमच्या खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश कोणत्या प्रकारचा आहे ते तपासा। स्नेक प्लांट, झिझी प्लांट यांना कमी सूर्यप्रकाशाची गरज असते, त्यामुळे ही रोपं घरात कमी सूर्यप्रकाश येत असलेल्या ठिकाणी ठेवा। तर मनी प्लांट, पीस लिली सारखी रोपं खिडक्यांजवळ थोडा सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवा। इंडोर प्लांट्सच्या वाढीसाठी साधारणपणे 18 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान पुरेसं असतं। अति उष्णता किंवा थंडीमुळे रोपांचं नुकसान होतं, त्यामुळे ही रोपं सामान्य तापमान असेल त्या ठिकाणी ठेवा। रोपांना अचानक होणारे तापमानातील बदल सहन होत नाहीत, त्यामुळे एसीच्या थेट हवेसमोर किंवा हीटरच्या अगदी जवळ ही रोपं ठेवू नका। फन, पीस लिली आणि ऑर्किड यांसारख्या अनेक रोपांना जास्त आर्द्रतेची गरज असते, त्यामुळे ही रोपं स्वयंपाकघर आणि बाथरूमजवळ ठेवा। तसंच घरात आर्द्रता कमी असेल तर रोपांजवळ पाण्याची एक वाटी ठेवा किंवा पानांवर पाण्याची फवारणी करा। काही इंडोर प्लांट्स विषारी असू शकतात, त्यामुळे जर घरात लहान मुलं किंवा पाळीव प्राणी असतील तर अशी रोपं उंचीवर किंवा हँगिंग बास्केटमध्ये ठेवावीत। अगदी कोंदट कोपऱ्यात रोपं ठेवल्यास त्यांना बुरशी लागण्याची शक्यता असते, त्यामुळे रोपं अशा ठिकाणीच ठेवा जिथं ताजी हवा खेळती राहील।